IPO हा शब्द गेले 2-3 महिने तुम्ही खूप वेळा ऐकला असेल. खूप मोठमोठ्या कंपनी स्वतःची IPO घेऊन आले होते. जसं की माझगाव डॉग, UTI म्युच्युअल फंड, कॅम्प्स, रूट मोबाईल, हॅपीएस्ट माइंड या साऱ्या कंपन्यांनी स्वतःची IPO घेऊन आले होते. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की IPO म्हणजे नक्की काय? चला तर मग माझ्या या व्हिडिओमार्फत आपण समजून घेऊया IPO म्हणजे नक्की काय असतं. मी चंदन नाईक तुमचं सगळ्याचं पुन्हा एकदा स्वागत करतो इकोलॉटिकल बाय चंदन या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आणि एक गोष्ट, तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला लवकरच पुढचे अपडेट मिळत जाते. माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की कोणतीही कंपनी जेव्हा बिझनेस एक्सपान्शनचा प्लॅन करते तेव्हा त्यांना गरज असते फंडची. आणि फंड रेज करण्यासाठी त्यांच्याकडे असतात दोन मार्ग. पहिला असतो डेफ फायनान्सिंग, दुसरा असतो इक्विटी फायनान्सिंग. डेफ फायनान्सिंगमध्ये काय होतं, ती कंपनी जाते बँकेकडे, बँकेकडून कर्ज उचलते आणि त्याच्या बदले त्यांना द्यावं लागतं इंटरेस्ट. बट इक्विटी फायनान्सिंगमध्ये काय होतं, इक्विटी फायनान्सिंगमध्ये ती कंपनी जाते पब्लिककडे, त्या पब्लिकला शेअर्स विकते आणि त्यांच्याकडून फंड रेज करते आणि तो फंड यूज करते बिझनेस एक्सपान्शनसाठी. तेच एक्झॅक्टली होतं IPOमध्ये. IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. IPOमध्ये एक्झॅक्टली काय होतं, जेव्हा पण कंपनी फर्स्ट टाईम पहिल्यांदा जेव्हा स्वतःचे शेअर पब्लिकला विकते आणि फंड रेज करते त्या प्रोसेसला म्हणतात IPO, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. कोणत्याही कंपनीला जर स्वतःचा IPO घ्यायचा असेल तर त्यांना सेबीकडून अप्रुव्हल घ्यावं लागतं. सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. सेबीने काही क्रायटेरिया सेट केले असतात. त्या क्रायटेरियाची फुलफिलमेंट करणे त्या कंपनीला मॅन्डेटरी असतं. तर सेबी त्यांना IPO घेऊन येण्यासाठी अप्रुव्हल देते. कोणतीही कंपनी IPO घेऊन का येते, त्याच्यामागची कारणं काय असतात ती आपण पाहूया. पहिलं म्हणजे बिझनेस एक्सपान्शन. नक्कीच कोणत्याही कंपनीला सपोज बिझनेस एक्सपान्शनचा प्लॅन असेल, त्यांना फंडची गरज आहे, ते IPO घेऊन येतात. दुसरं रिझन आहे क्लिअरन्स ऑफ डेप्ट. डेप्ट म्हणजे कोणत्याही कंपनीचं कर्ज असेल आणि त्याच्यासाठी त्यांना फंडची गरज आहे, तर ते IPO घेऊन येतात. त्यांनी कोणता प्लॅन केला इन फ्युचर, न्यू प्रोडक्ट किंवा न्यू सर्व्हिसेस लॉन्च करायचं आहे, तर त्यांना IPOची गरज आहे. ह्याच्यामध्ये अजून एक रिझन आहे IPO घेऊन येण्याचं, ते म्हणजे ऑफर फॉर सेल. ऑफर फॉर सेल म्हणजे काय, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो एक उदाहरण देऊन. एक एक्झाम्पल घेऊया. ABC कॉर्पोरेशन. ABC कॉर्पोरेशनचे जे मॅनेजमेंट आहे, जे प्रमोटर्स आहेत, त्यांच्याकडे त्या कंपनीची 10% जास्त हिस्सेदारी आहे आणि त्यांनी डिसाईड केलं की त्यांच्या हिस्सेदारापैकी काही हिस्सा हा पब्लिकला सेल करावा IPO थ्रू, म्हणजेच ऑफर फॉर सेल हे ऑप्शनसोबत. तर ते काय करतात, त्यांचा जो हिस्सा आहे तो पब्लिकला सेल करतात आणि जो काही फंड रेज होतो तो त्या कंपनीकडे जात नाही, म्हणजे तो ABC कॉर्पोरेशनकडे जात नाही, तो जातो डायरेक्टली प्रमोटर्सकडे, तो जातो डायरेक्टली त्या मॅनेजमेंटकडे. म्हणजेच ऑफर फॉर सेलमध्ये काय होतं, ऑफर फॉर सेलमध्ये जो काही फंड रेज होतो शेअर्स विकून, तो जातो त्या प्रमोटर्सकडे, तो जातो त्या मॅनेजमेंटकडे. अजून एक तुम्हाला उदाहरण देतो. हल्लीच रिसेंटली माझगाव डॉगचा स्वतःचा IPO आला होता आणि माझगाव डॉगचा तो IPO 100% ऑफर फॉर सेल होता. म्हणजेच माझगाव डॉगने जो काही फंड रेज केला होता तो फंड डायरेक्टली इंडियन गव्हर्नमेंटकडे गेला होता. इंडियन गव्हर्नमेंटकडे का गेला होता, बिकॉज माझगाव डॉग ह्याच्यावरती 100% जी ओनरशिप आहे ती मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची आहे आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स ही एक मिनिस्ट्री आहे इंडियन गव्हर्नमेंटची. कोणतीही कंपनी जेव्हा IPO घेऊन येते तेव्हा ते नक्कीच आपलं रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस इश्यू करतात. रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस ही एक पुस्तिका असते ज्याच्यामध्ये त्या कंपनीची कंप्लीट डिटेल्स असते. तर काय असते एक्झॅक्टली, बिझनेस मॉडेल, त्या कंपनीची डिटेल्स, त्या कंपनीचं बिझनेस मॉडेल एक्झॅक्टली काय आहे, कंपनीचं कॅपिटल स्ट्रक्चर काय आहे, कंपनी कोणत्या कोणत्या रिस्क फॅक्टर्स घ्यायला तयार आहे, कंपनीचे पुढचे स्ट्रॅटेजीज काय आहेत, प्रमोटर्स, त्या कंपनीचे जे प्रमोटर्स आहेत, मॅनेजमेंट टीम आहे, त्यांची डिटेल्स त्याच्यामध्ये असते. त्या कंपनीचा पास्ट परफॉर्मन्स कसा राहिला आहे, त्या कंपनीचा फायनान्शियल डेटा कसा आहे, ही सगळी डिटेल्स त्या प्रॉस्पेक्टसमध्ये असते. आणि हे प्रॉस्पेक्टस आपल्याला सापडतं कुठे, हे प्रॉस्पेक्टस आपल्याला मिळतं सेबीच्या वेबसाईटवरती, म्हणजेच sebi.government.in वर. इकडे एक मी तुम्हाला ॲडवाईस देईल. फ्युचरमध्ये जेव्हा कधीही तुम्ही कोणत्याही IPOला अप्लाय करायला जाल तर रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसला नक्की गो थ्रू करा, ते तुम्हाला फायदेशीर ठरेल. आपण आता पाहूया IPOचे किती टाईप्स असतात. तर IPOचे असतात 2 टाईप्स. एक असतो फिक्स प्राईस इश्यू, दुसरा असतो बुक बिल्डिंग इश्यू. आता आपण पहिली बघूया फिक्स प्राईस इश्यू म्हणजे नक्की काय. तर कोणतीही कंपनी जेव्हा IPO घेऊन येते तेव्हा ती फिक्स प्राईस इश्यूवरती घेऊन येते. म्हणजेच कंपनी ऑफर्ड शेअर्स ऑन फिक्स प्राईस, म्हणजे ती कंपनी जे शेअर्स ऑफर करते, जे शेअर्स विकते आहे, ती एका फिक्स प्राईसवरती विकते. सपोज एका कंपनीने एक्झाम्पल त्या शेअरची प्राईस ₹100 डिसाईड केली, फिक्स प्राईस. मग तो शेअर्स
पब्लिकला 100 रुपयावरतीच परचेस करावा लागतो, म्हणजे त्या फिक्स प्राईसवरती परचेस करावा लागतो. दुसरा ऑप्शन आहे बुक बिल्डिंग इश्यू. बुक बिल्डिंग इश्यूमध्ये काय असतं की कंपनी ऑफर शेअर्स ऑन प्राईस बँड, म्हणजे कंपनी एक प्राईस बँड, एक प्राईस ब्रॅकेट डिसाईड करते. त्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला बीड लावावी लागते. सपोज ते ब्रॅकेट एक एक्झाम्पल 100 आणि 120 असेल, म्हणजे त्याची फ्लोअर प्राईस म्हणजे लोअर प्राईस 100 रुपीज असू शकते आणि अपर प्राईस हायर प्राईस म्हणजे अपर प्राईस ही 120 असू शकते. तर 100 आणि 120 या ब्रॅकेटमध्ये, या बँडमध्ये आपल्याला बीड लावावी लागते. जी पण आपण लोअर प्राईजवरती लावू त्याला फ्लोअर प्राईस म्हणतात आणि जी पण आपण हायर प्राईजवरती लावू त्याला कॅप प्राईस म्हणतात. आणि एक लक्षात ठेवा की या बँडमध्ये जो डिफरन्स असतो प्रायझिंगचा तो मॅक्सिमम 20%च असतो, त्याच्यापेक्षा जास्त नसतो. आणि कोणतीही कंपनी हा टाईप कसा डिसाईड करते, कोणता ऑप्शन घ्यायचा हे कसं डिसाईड करते, त्यांना हे हेल्प करते इन्व्हेस्टमेंट बँकर्स. इन्व्हेस्टमेंट बँकर हे असतात जे कंपनीला IPO घेऊन येण्यासाठी किंवा IPOच्या कंप्लीट प्रोसेसमध्ये त्या कंपनीला हेल्प करतात. IPO हा बेसिकली 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड केला जातो आणि त्या प्रत्येक कॅटेगरीसाठी एक कोटा रिझर्व असतो. तर त्या कॅटेगरीज कोणत्या ते आपण पाहूया. पहिली कॅटेगरी येते इन्स्टिट्यूशनल बायर्स, म्हणजे क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्स, QIB. QIB कॅटेगरी में बेसिकली कोण कोण असतात, म्युच्युअल फंड कंपनीज असतात, PF असतं, पेन्शन फंड असतं, इन्शुरन्स कंपनी असतात. तर या कंपनीजला म्हणजे QIBला 50% त्या IPOचा 50% कोटा हा रिझर्व केला जातो. 50% कोटा का रिझर्व केला जातो, बिकॉज या कंपनीज करोडोमध्ये इन्व्हेस्ट करतात, करोडोमध्ये त्यांचा पोर्टफोलिओ मॅनेज करतात. जेव्हा पण हे कंपनी IPOसाठी अप्लाय करतात तेव्हा 50 करोड 100 करोड किंवा त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंटमध्ये अप्लाय करतात, म्हणून त्यांच्यासाठी 50% कोटा हा रिझर्व केला जातो. दुसरी कॅटेगरी आहे नॉन इन्स्टिट्यूशनल कॅटेगरी. नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजेच हाय नेटवर्थ इन्व्हेस्टर्स. ह्याच्यामध्ये कोण कोण येतं, ह्याच्यामध्ये येतात इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स, HUF, NRI. हे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत जे 2 लाखापेक्षा जास्त इन्व्हेस्ट करू इच्छितात त्यांची कॅटेगरी जी असते ती ही कॅटेगरी आहे नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. त्यांच्यासाठी 15% हा कोटा रिझर्व केला जातो. आता तिसरी कॅटेगरी बघूया. तिसरी कॅटेगरी येते रिटेल इन्व्हेस्टर्स. आपल्यासारखी लोक ज्यांना 2 लाखापेक्षा कमी इन्व्हेस्ट करायचं आहे, सो आपण पडतो रिटेल इन्व्हेस्टर या कॅटेगरीमध्ये. आणि रिटेल इन्व्हेस्टर्स कॅटेगरीला 35% कोटा हा रिझर्व केला जातो. आता आपण जाणून घेऊया की IPOची एक्झॅक्टली प्रोसेस काय असते. कोणतीही कंपनी जेव्हा IPO घेऊन येते तेव्हा तुम्हाला अप्लाय करण्यासाठी, त्या IPOला अप्लाय करण्यासाठी 3 ते 10 दिवसाचा कालावधी देते. त्या दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या डीमॅट अकाउंट थ्रू त्या IPOसाठी अप्लाय करावं लागतं. आणि जेव्हा पण तुम्ही IPOमध्ये अप्लाय कराल तेव्हा तुम्हाला लॉटमध्ये अप्लाय करावं लागतं. लॉट म्हणजे काय की कंपनी जेव्हा IPOमध्ये शेअर्स इश्यू करते तर ती लॉटमध्ये इश्यू करते आणि एका लॉटची ही मॅक्सिमम प्राईस 14 ते 15,000 असते आणि त्याच लॉटमध्ये नंबर ऑफ शेअर्स असतात. एक एक्झाम्पल देतो. सपोज तुम्हाला त्या कंपनीचे 100 शेअर्स हवे असतील आणि त्या एका लॉटची साईज ही 25 असेल तर तुम्हाला 4 लॉटसाठी अप्लाय करावं लागतं. तुमचं सक्सेसफुली ॲप्लिकेशन सबमिट झाल्यावरती नेक्स्ट प्रोसेस असते अलॉटमेंट प्रोसेस. तर अलॉटमेंट प्रोसेसमध्ये एक्झॅक्टली काय होतं, जे तुम्ही लॉटसाठी अप्लाय केलं आहे त्या लॉटची अलॉटमेंट तुम्हाला होते. म्हणजेच ते लॉट म्हणजे जे शेअर्स आहेत ते तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये रिफ्लेक्ट होतात. बट अलॉटमेंट प्रोसेस ही सहसासहजी कोणाला लागत नाही. इकडे एक तुम्हाला मी महत्त्वाची गोष्ट सांगेन की अलॉटमेंट प्रोसेसमध्ये ते शेअर्सचे लॉट सगळ्यांनाच लागतील असं नाही आहे. एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो. सपोज 1 लाख शेअर्ससाठी एका कंपनीने 100 लॉट डिसाईड केले आणि त्या 100 लॉटसाठी 100 ॲप्लिकंटने अप्लाय केलं तर डेफिनेटली प्रत्येकाला एक लॉट मिळेल. बट त्या 100 लॉटसाठी जर 200 ॲप्लिकंटने अप्लाय केलं तर इकडे येते लॉटरी सिस्टम. तर ती कंपनी लॉटरी सिस्टम थ्रू त्या लॉट्सची अलॉटमेंट करते. अलॉटमेंट प्रोसेसनंतर नेक्स्ट स्टेप जी असते ती असते लिस्टिंग ऑन स्टॉक एक्सचेंज. म्हणजे तुमचे जे शेअर्स जे तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये आले आहेत ते लिस्ट होतात सेकंडरी मार्केटमध्ये, म्हणजेच BSE आणि NSEवरती. ते एकदा का BSE आणि NSEवरती लिस्ट झाले की तुम्ही ते शेअर्स दुसऱ्या बायरला सेल करू शकता. बट ते पॉझिटिव्हमध्ये लिस्ट होतील की निगेटिव्हमध्ये लिस्ट होतील हे कम्प्लिटली त्यावेळीच्या मार्केट सिच्युएशनवरती डिपेंड असतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या इकोलॉटिकल बाय चंदन या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.